जनार्दनाय नमः। ॐ 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 जनार्दनाय नमः। जनार्दनाय नमः। ॐ 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 जनार्दनाय नमः।
ॐ जनार्दनाय नमः 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 ॐ जनार्दनाय ॐ जनार्दनाय नमः 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 ॐ जनार्दनाय व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय नवीकर महाराज, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सानेसाहेब, महापालिकेचे सर्व नगरसेवक, समोर बसलेले सर्व माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक बंधूंनो, आज बाबांची जे आशीर्वादाने हा एक गावात एक चांगला कार्यक्रम होत आहे. बाबाजी धर्माचं काम करतायत. आज सर्वांनी मिळून आपण धर्माचं काम करण्यासाठी कुणाचं तरी नेतृत्व मानलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी बाबाजींचं नेतृत्व मानलं आहे. हिंदू धर्माचं काम बाबाजी मनोभावे करतायत आणि आपण सर्वांनी त्यांच्या बरोबरीने काम करावं. त्यांच्या पाठीमागे राहून जे ते काय सांगतील, ते जे आदेश देतील ते काम करावं, एवढंच मी या निमित्ताने बोलतो. जी जबाबदारी बाबाजी माझ्यावर सोपवतील ती जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी ही माझी राहील हे मी आश्वस्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राम.
आपले लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांना विनंती करतो या ठिकाणी ते भूमिपूजन करतील. जनार्दनाय नमः ॐ 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 जनार्दनाय नमः ॐ
जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जना त्यांच्या समावेश नाशिक महानगरपालिकेचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन मच्छिंद्रभाऊ सानप यांचं स्वागत, शांतिगिरीजी महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. जगद्गुरु शांतिगिरी महाराज की जय. जय बाबाजी, जय महात्माजी. जय बाबाजी. जय महात्माजी. या ठिकाणी आपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाकडे जात आहोत. माजी आमदार बाळासाहेबजी सानप यांनी स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो. आमचे मित्र गणेशजी वल्वे यांनी जी अध्यक्षपदाची सूचना आणली, मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, आश्रमाच्या वतीनं आणि बाबाजींच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. त्यांनी अध्यक्षस्थानाची परवानगी देतो. या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, त्याचप्रमाणे कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांचं पूजन या ठिकाणी आपण बाबाजींच्या स्टेजवर सत्कार म्हणत नाही, आपण पूजन म्हणतो. त्यांचं पूजन या ठिकाणी बाबाजींच्या वतीनं विवेकानंद महाराज या ठिकाणी करतील, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. ठिकाणी पूजन चालेल, त्यांचंही पूजन या ठिकाणी होईल. मी या ठिकाणी विनंती करतो भिकाजी तुकाराम कांडेकर त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. म्हणजे सावजी साहेब ही भाजपात ज्येष्ठ नेते, त्यांचं स्वागत या ठिकाणी संतोषजी मेंदळे, संतोषभाऊ मेंदळे त्यांनी येऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. जन या ठिकाणी आमचे सभापती कांडेकर साहेब करतायत आणि लगेच ह्या कार्यक्रमाची प्रस्तावना या ठिकाणी नाशिक तालुका पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती पाटील कांडेकर यांनी लगेच प्रस्तावना या ठिकाणी कार्यक्रमाची करायची. धन्यवाद. मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज यांच्या कृपेने, यांच्या आशीर्वादाने आज क्षेत्र लाखलगाव येथे महाराष्ट्र राज्याचे मंत्री, जलसंपदा मंत्री व शासन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साहेब यांची उपस्थित झाली, त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपण सर्वांनी मोठ्या टाळ्याच्या गरजाने त्यांचं स्वागत करावा अशी मी विनंती करतो. त्याचप्रमाणे जे अध्यक्षस्थानी आज आपण ज्यांना नेमलं ते आमचे बाळासाहेब सानप, रामकृष्ण महाराज लव्हितकर आणि आमचे परत बचावसाहेब जिल्हाध्यक्ष सावजी साहेब,
आणि आमचे महाराज, परत आमचे बापू पिंगळे आणि आमच्या महापौर अडकेताई आणि सर्व सेविका, नगरसेविका, बरेचसे लोक, खासदार वगैरे, उपमहापौर हे येऊन गेले. बरेचसे काही कामामुळं काही मला येता आलं नाही, गेले. तर मी जास्त टाईम घेणार नाही. महाराज, आमचं क्षेत्र लाखलगाव हे गोदावरी त्रि उत्तरवाहिनी, दिगंबर बापू महाराज संत जागृत समाधी आणि रामराह्याची मोठं मंदिर आणि जगद्गुरू जनार्दन स्वामींनी तपश्चर्या केलेली पूर्वी 6 महिने. आणि आम्हाला आठवत नव्हतं. लोक, आमचे वडील विचारायचे, बाबाजी तुम्ही इथं तपश्चर्या करता आणि वाळूवर बसतात, मग या वाळूमध्ये काय नेमकं? तर म्हणून बाबाजींनी सांगितलं त्या टायमाला, आम्ही एक हिऱ्याची निवड करतो. तो हिरा म्हणजे जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज याची निवड याच्या केली. म्हणून ह्या लाखलगावची परंपरा पूर्वीपासून हे क्षेत्र साधू संतांचं आणि याचं पूर्वी खुशाल महाराज यांचा इथं आखाडा भरायचा. कुंभमेळ्यात मोठी इथं शाही स्नानाची तयारी व्हायची. आणि म्हणून आमचं लाखलगाव हे फार मोठं तीर्थक्षेत्र आहे. आणि महाजन साहेब, एक आमचं कोणाबद्दल काही दुमत नाही कोणा गावाबद्दल, कारण पूर्वी फार 350 वर्षाचा इतिहास इथं. अहिल्याबाईच्या काळाच्या यादी इथं घाट वगैरे झालेले आहे. इथं मोठ्या समाध्या वगैरे, साधू संत आहे. आमचे जहागीरदार राम मंदिर नाशिकचं दर्शन घ्यायचे तर इथं वाड्यातून ते दर्शनाचं, कळसाचं दर्शन व्हायचं. स्नानाला यायचं बुहेरघर होतं. एवढा काही इथं परंपरा या. म्हणून मी नेहमी म्हणतो, हे 20 गाव ना 30 गाव, लाखो में एक गाव लाखलगाव आहे. म्हणून या लाखलगावाकडं आपण लक्ष द्यावा. आणि ह्या लाखलगावचा परिसर आमची जवळ गंगापाडोळी जोडून आहे. आम्हाला त्याच्याजवळ कालवी आहे, याच्याजवळ शेजारी शिलापूर आहे, ओढा आहे. या सर्व गाव आमच्या गंगेकाठी आहे. आणि या सर्व गावांना ओढा स्टेशनला साधू आल्यानंतर ते प्रत्येकाच्या संबंधाने, प्रत्येकाच्या गुरु शिष्य नात्याने त्या गावात 1-1, 2-2, 5-5, 10-10 साधू जातात, दर्शन घेतात. म्हणून मी एकच विनंती करीन का आपल्या या तिन्ही गावांना घाटाची व्यवस्था जर आपण केली तर निश्चितच हे गाव आपल्याबरोबर 100% कायम स्वरूपी राहतील, त्याबद्दल काही शंका नाही. कारण ही संधी आताचे या कुंभमेळ्याच्या निमित्ताने, म्हणून ते आपण करावा. आम्ही आपल्याला आपलं आदरातिथ्य मानण्यासाठी बोलावलंय. काही आमचे विचार आहे, आपले थोडेसे देणं घेणं हे आपलं काही एकूमेराच्या चुक्या या दुरुस्ती करण्यासाठी आपण आज आपल्याला आगमन केलंय. मी जास्त विकासाबद्दल तुम्हाला तुमच्याकडे आज मागणार नाही, नंतर मी लागलं तर तुमच्या मागे लागल. म्हणून आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी परत एकदा ग्रामस्थांच्या परिसराच्या वतीनं आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. जय बाबाजी, जय बाबाजी. श्री क्षेत्र लाखलगाव या पुण्यभूमीमध्ये पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरी बाबांच्या पावन उपस्थितीमध्ये असताना लाखलगाव ऐतिहासिक भूमी आहे. इथं भाऊ जगद्गुरू जनार्दन स्वामींनी जी 16 वर्षाची तपश्चर्या केली, त्यामध्ये 6 महिन्याची तपश्चर्या जनार्दन स्वामींनी लाखलगावमध्ये केलेले आहेत. इथं बापू महाराजांचं सुद्धा समाधी स्थान आहे. आणि पुरातनकालीन श्री सिद्धेश्वर महादेव, लाखेश्वर महादेव अशा देवी देवता आणि विशेषतः उत्तरवाहिनी गोदावरी आहेत. अशा उत्तरवाहिनी गोदावरीच्या तीरावरती ही पुण्यभूमी आहेत. आणि या निमित्तानं आदरणीय या राज्याचे जलसंपदा मंत्री, त्याचबरोबर सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंत्री आणि या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ इथं उपस्थित आहेत. आदरणीय लव्वितकर बाबा आहेत, सानप साहेब आहेत, साने साहेब आहेत, सावजी साहेब आहेत, बच्छाव साहेब आहेत, स्थायी समितीचे नवीन सभापती छोटे सानप साहेब आहेत. हे सगळेच मान्यवर इथं उपस्थित आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख आता करत नाही. आमचे माजी सभापती निवृत्ती भाऊ कांडेकर, ज्यांची खूप मोठी तळमळ या कार्यक्रमाकरता होती. विशेषतः सांगायचं जर झालं तर जगद्गुरू जनार्दन स्वामींचा जन्म तसा मराठवाड्यामध्ये झाला, पण जनार्दन स्वामींनी संबंध महाराष्ट्रभरामध्ये, देशभरामध्ये कार्य केलं. आज जनार्दन स्वामींच्या परंपरेचा जर इतिहास बघितला
तर भाऊ जगद्गुरू जनार्दन स्वामी म्हणजे काही मध्यंतरी निर्माण झालेले स्वयंघोषित संत नाही आहे. जनार्दन स्वामींच्या अगोदर सद्गुरू नागाबाबा होते. त्याच्या अगोदर सुद्धा शेकडो वर्षाचा, हजारो वर्षाचा इतिहास असलेली सिद्धपीठाची गादी परंपरा आहे. पण जगद्गुरू जनार्दन स्वामींपासून खऱ्या अर्थानं समाजाला ही गादी जास्त माहिती झाली आणि या गादीमध्ये जनार्दन स्वामींनी समाजाकरता एक पंचसूत्री दिली. अनुष्ठान, मेडिटेशन, ज्या माध्यमातून लाखो लोकांना व्यसनमुक्त केलं. श्रमदान, मोदीजींनी जो श्रमेव जयते हा नारा दिला, जनार्दन स्वामींनी 65 साली सांगितलं तर जो करेल श्रमदान त्यास घडेल चारी धाम. जनार्दन स्वामींनी तिसरी परंपरा सुरू केली, गुरुकुल. आजही आपण 7 ठिकाणी गुरुकुल चालवतो. हजारो मुलं गुरुकुलामध्ये शिक्षण घेतात. शैक्षणिक शिक्षणाबरोबर संस्काराचं शिक्षण आपण गुरुकुलाच्या माध्यमातून देतो. साहेब जनार्दन स्वामींनी पहिलं गुरुकुल जेव्हा सुरू केलं, त्या गुरुकुलाला त्यावेळेची मान्यता या राज्याचे मुख्यमंत्री होते बॅरिस्टर अंतोले. त्यांनी त्यावेळेस मान्यता दिली ती. आज आपण 7 गुरुकुल चालवतोय. चौथी परंपरा तुमच्या हस्ते जे भूमिपूजन केलं ते गोशाळेचं. आज आपण संबंध महाराष्ट्रामध्ये 30 ते 35 ठिकाणी छोट्या मोठ्या गोशाळा चालवतो. आणि 5वी परंपरा बाबांनी सुरू केली, कृषी व ऋषी सेवा. आता जनार्दन स्वामींची जी गादी आहे भाऊ, ही गादी प्रापंचिकाची नाही आहे का बाप झाला का मुलगा झाला की ब्रह्मचार्याची गादी आहे. ही गुरु शिष्याची परंपरा आहे. जनार्दन स्वामींच्या अगोदर नागाबाबा होते. जनार्दन स्वामींनी नंतर जगद्गुरू शांतिगिरी महाराजांना या गादीवरती विराजमान केलं. पण या गादीचे 5 प्रिन्सिपल महत्त्वाचे. नुसतं शिष्य बनला गादीवर बसला असं होत नाही. या गादीचा पहिला नेम आहे अखंड ब्रह्मचार्याचं पालन. दुसरा नेम आहे मध्ये अखंड फलाहार करायचा, म्हणजे जेवण करायचं नाही, फक्त फळांवरती राहायचं. जनार्दन स्वामींना शुगरचा त्रास होते, फळांवरती राहिले. शांतिगिरी महाराज वयाच्या 17व्या वर्षापासून फक्त फळं सेवन करतात. अखंड फलाहार, भाजी भाकर डाळ भात बाबांना माहिती नाही. आणि ते पण 24 तासातनं एकदाच घ्यायचं. पाणी सुद्धा एकदाच घ्यायचं. हा या गादीचा अत्यंत महत्त्वाचा दुसरा नेम. तिसरा नेम या गादीचा महत्त्वाचा आहे. या गादीवर जे उत्तराधिकारी असतात त्यांच्या कुटियात महिलांना प्रवेश नाही किंवा ते महिलांना दुरून दर्शन देतात. म्हणून मातृशक्तीला आम्ही स्वतंत्र व्यासपीठ बनवलं. महिलांना स्पर्श केल्या जात नाही. या गादीचा चौथा नेम आहे, रात्री तुम्ही 12 वाजता झोपा पण पहाटे 3:30 वाजता उठायचं. 3 टाईम त्रिकाल संध्या थंड पाण्यानं स्नान करायचं आणि 5 वाजता समाजाच्या कल्याणाकरता बाहेर येऊन विधी घ्यायची. आणि या गादीचा 5वा नेम आहे, या गादीवर जे उत्तराधिकारी असतात ते पैशाला स्पर्श करत नाही. हा महत्त्वाचा नेम आहे. तुम्ही कितीही योगदान दिलं, बाबा जास्तीत जास्त हिशोब पाहू शकता. आणि या गादीच्या नियमांचं पालन या गादीवरच्या उत्तराधिकाऱ्यांना करावं लागतं. जी परंपरा नागाबाबांनी पालन केली तीच परंपरा जनार्दन स्वामींनी पालन केली. आणि आज त्याच परंपरेप्रमाणे जगद्गुरू शांतिगिरीची आज गेल्या 35 वर्षापासून या गादीचं उत्तराधिकारी म्हणून त्या ठिकाणी कार्य करताय. जगद्गुरू जनार्दन स्वामींनी 12 मंदिरांचा जीर्णोद्धार केला महाराष्ट्रामध्ये. पुरातनकालीन 12 मंदिरं. त्यामध्ये त्र्यंबकेश्वरला हृदयेश्वर महादेव मंदिराचंही त्या ठिकाणी स्थापना केली. आणि त्र्यंबकेश्वर हे जनार्दन स्वामींचं आवडतं दैवताचं स्थान होतं. तिथं कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातनं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून मोठं काम त्या ठिकाणी उभं राहील. आणि मला विश्वास आहे, आम्हाला तर बाबाजी जुन्या आखाड्याचे जगद्गुरू म्हणून प्रत्येक कुंभात जातात. आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे कुंभ मोठे बघितले, पण नक्कीच हा विश्वास आहे, कारण गिरीश भाऊंकड नेतृत्व आहे. देवा भाऊंचं त्या ठिकाणी सामर्थ्यवान साथ त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळं लोक फक्त नाशिकच्या कुंभापर्यंत प्रयागचा कुंभ डोक्यात ठेवतील. एकदा त्र्यंबकेश्वर नाशिकचा कुंभ झाल्यानंतर लोकांच्या डोक्यामध्ये तोच कुंभ राहील, यामध्ये अजिबात शंका नाही. आणि शेवटची एकच अपेक्षा करल, सिंहस्थ कुंभाच्या दृष्टिकोनातनं जनार्दन स्वामी असताना तिथं आपला आश्रम आहे निवृत्तीनाथ मंदिराच्या अगदी समोर. आणि त्या आश्रमामध्ये भाऊ फक्त कुंभालाच नाही, प्रत्येक एकादशीला श्रावण महिन्यात हजारो लोक त्या ठिकाणी येतात. निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाला 100 पेक्षा
50पेक्षा जास्त दिंड्या आपल्या जागेमध्ये मुक्कामी असतात. आणि माझी अपेक्षा राखील आमच्या समस्त आज पूज्य जगद्गुरू शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वात 50 संन्यासी काम करतात. 50 संन्यासी बाबांकडे आमच्यासारखे आणि सगळे एज्युकेटेड आहे, चांगले शिकलेले आहेत ऑफिस. त्यांनी कायमचा त्याग करून आज बाबांच्या नेतृत्वात संन्यास घेऊन काम करतात. नक्कीच कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातनं आपण त्र्यंबकेश्वर सारख्या पुण्यभूमीमध्ये सुद्धा जो आपला आश्रम आहे त्यामध्ये विविध कामं आपल्या माध्यमातून नक्कीच कराल, यामध्ये अजिबात शंका नाही. आणि दुसरं एक निमंत्रण दिलं आम्ही मोदीजींच्या आयु आरोग्यासाठी काय केलं, आता देवेंद्रजींसाठी काय करतोय आणि नंतर तुमचा नंबर राहणार आहे पुढचा आयु आरोग्य चांगलं राहावं याकरता. म्हणून वेरूळला जो कार्यक्रम होतोय त्याच्याकरता तुम्हाला यावंच लागणार आहे, कारण तो देवेंद्रजींसाठी कार्यक्रम विशेष होणार आहे. म्हणून तुम्ही नक्कीच त्या कार्यक्रमाकरता याल ही अपेक्षा करतो. पुन्हा एकदा सन्माननीय पालकमंत्री महोदय, कुंभमेळा मंत्री, जलसंधारण बरोबर आपत्ती व्यवस्थापन सुद्धा त्यांच्याकडे आहेत. आणि ही विशेषता आहे, मी स्तुती म्हणून सांगणार नाही, कारण बाबाजी स्तुती तर कधी करतच नाही कुणाची. जे सत्य आहे ते, जिथं एखादी घटना घडल्यानंतर मीडिया पोहोचत नाही तिथं गिरीश महाजन पोहोचलेले असतात, ही त्यांची खासियत आहे. जिथं कोणी पोहोचत नाही, कधी कधी तर तालुक्यातले अधिकारी पोहोचत नाही तिथं ते पोहोचलेले असतात, ही त्यांची विशेषता आहे. आणि नक्कीच तुमच्या हातून कुंभमेळ्याचं महान कार्य होईल. पुन्हा एकदा पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरी बाबांच्या वतीनं खूप खूप मनापासून धन्यवाद देतो, आपलं विशेष अभिनंदन करतो. बाबाजींचा अत्यंत तपस्वी परंपरेकडे आपण ध्यान देऊन त्र्यंबकमध्ये नक्कीच चांगलं कार्य करायला अपेक्षा करतो. पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आदरणीय लव्हितकर बाबा आहेत, सानप साहेब आहेत, साने साहेब आहेत, सावजी साहेब आहेत, छोटे सानप साहेब आहेत, बच्चाव साहेब, सगळे सन्मान्य मान्यवर, आमचे सगळे लाखलगावचे सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर सगळे सभापती, सोसायटी, तंटामुक्ती, सगळेच आजी माजी, सगळे भविष्यातही होणारे सगळे, सगळ्यांना धन्यवाद. आणि विशेष अभिनंदन प्रशासकीय वर्गाचं, बाबाजींनी आठवण करून दिली पोलीस डिपार्टमेंट समोर आहे, त्यांचंही विशेष अभिनंदन. सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करून भाऊंच्या नेतृत्वात प्रशासकीय अधिकारी नक्कीच हा कुंभमेळा यशस्वी करतील या अपेक्षा करू. आणि मी भाऊंना विनंती करतो यानंतर ते आपल्याला मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर आपण समाप्तीकडे जाऊ. धन्यवाद. जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अतिशय चांगला दिवस आज त्या ठिकाणी आहे. आणि त्यानिमित्ताने माझ्या दृष्टीने सुद्धा अतिशय का चांगल्या कार्यक्रमाला, पवित्र कार्यक्रमाला आणि विशेष करून महामंडेश्वर परमपूज्य शांतिगिरी महाराज यांचंही दर्शन, त्यांचे आशीर्वाद मला या ठिकाणी आज लाभलेत. आणि म्हणून माझ्या दृष्टीने आज हा भाग्याचा दिवस आहे. आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित परमपूजनीय महामंडेश्वर शांतिगिरीजी महाराज या ठिकाणी बाबाई आहेत, लवितकर महाराज, चला सर्व उपस्थित सर्व मान्यवर, यामध्ये सुनीलजी बच्चाव पण आहेत, सावजी आहेत, सानप आहेत, साने आहेत, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्री अनिलजी आहेत कांडेकर, उपाध्यक्ष नितेशजी सुर्वे पण आहेत, निवृत्ती पांडेकर आहेत, ज्ञानेश्वरजी गामणेजी आहेत, बापूजी पिंगळे, मामा, हे मामा आहेत ना तुमचे, भाच्याची इतकी तारीफ करत होते, खूप चांगलं आहे, पॉवरफुल आहे, मोठा शेतकरी आहे, प्रगत शेतकरी आहे. म्हटलं मागून एकाने सांगितलं की राष्ट्रवादीचा पक्का कार्यकर्ता आहे. म्हटलं वा रे वा मामा. मामा भाजपात आणि भाचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, काही हरकत नाही. या ठिकाणी चंद्रकांतजी खोडे ते या ठिकाणी आहेत, सर्व जिल्ह्यातून आले सर्व कीर्तनकार, बाबाजी परिवाराचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व ग्रामस्थ, बंधू, माता भगिनींनो. आज खरं म्हणजे मी जामनेरला होतो, जळगावला होतो. रात्री गाडी सोडून मी ट्रेनने जाणार होतो, रिझर्वेशन टाकून ठेवलेलं होते. पण काल सगळे ग्रामस्थ मंडळी त्या ठिकाणी आलीत, त्यांनी खूप गळ घातला कार्यक्रमाच्या, लोकमतच्या कार्यक्रमाला. तुम्हाला यावंच लागेल आणि म्हणून मग मी तो कार्यक्रम तिकडचा रद्द केला.
आणि या ठिकाणी आपल्यामध्ये आलो. पण मला अतिशय समाधान, एक पुरातन मंदिर, 400 वर्षापूर्वीचं अतिशय पुरातन मंदिर शंकर भगवानांचं या ठिकाणी आहे. सिद्धेश्वर असं एक मंदिर, त्या ठिकाणी सगळा हा मंडप. आणि मग मला कळलं की मी ग्रामविकास मंत्री असताना ज्याला पैसे दिलेले आहेत, बरोबर आहे, 25-15मधून बिल भेटले का? कारण सध्या गाडी अडचणीत आहे, त्यामुळे जरा थोडं दबादबारी चाललेलं आहे आमचं जरा. पण अतिशय सुंदर असा परिसर या ठिकाणी झालेला आहे आणि या परिसरामध्ये मला येण्याचं भाग्य लाभलं. त्याचबरोबर आज आपण भूमिपूजन केलं गोशाळेचं. याच्यामध्ये अनेक भूमिपूजन लिहिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी वसतिगृहाचं भूमिपूजन, वसतिगृह भूमिपूजन, सभामंडप भूमिपूजन, गोशाळेचं भूमिपूजन महत्त्वाचं आहे आणि अतिशय पवित्र कार्य आपण या ठिकाणी करतात. परमपूजनीय जगद्गुरू शांतिगिरी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी आहे. बाजूला गोदावरी या ठिकाणी आहे आणि म्हणून अतिशय पवित्र असं हे स्थान आहे. जास्त वेळ नाही, मला 4 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचायला तर 1:30 वाजतो आहे. कसं पोहोचेल मलाही शंकाच आहे. मुख्यमंत्री महोदयांनीच बोलवलेलं आहे, त्यामुळे जावं लागणार आहे. पण या ठिकाणी अनेक अडचणी, अनेक गोष्टी मला सांगितल्या गेल्यात आणि त्यामध्ये घाट जो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी या ठिकाणी बांधलेला होता, तो जरा त्याची मरमपट्टी करावी लागेल. गरज पडली तर काही मोठा घाट नवीनही त्या ठिकाणी घ्यावा लागेल. आणि यावेळेला कुंभ आहे, 12 वर्ष झालेत कुंभमेळा आपल्या ठिकाणी आहे. आणि तसं आपलं गाव हे अतिशय जवळ आहे, की फार लांब असं गाव आहे असं काही म्हणता येणार नाही. आणि नाशिकला हे लागूनच असल्यामुळे या ठिकाणी लाखलगावला आपल्याला काहीतरी काम करावं लागेल. आणि म्हणून यात कुंभामध्ये जे जे काही कामं बसतील त्यासाठी जो निधी लागेल तो निश्चित आपण देऊन वर्षभरामध्ये आपल्याला काय काय पूर्ण करता येतं काम, ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू. कारण कुंभमेळ्यात येणारे साधू संत या ठिकाणी येत असतात, भाविक या ठिकाणी येत असतात आणि त्यांना इतकी पवित्र नदी या ठिकाणी असताना निश्चित आंघोळीसाठी, स्नानासाठी ही व्यवस्था आपल्याला करावी लागेल. पण आपण ती या ठिकाणी करू. काही छोट्या मोठ्या मागण्या अजून आपण केलेल्या आहेत, सगळ्यांचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. पण निश्चित कुठलंही काम आपण अपूर्ण ठेवणार नाही. आपण कुठेतरी रेल्वे ट्रॅकचा उल्लेख या ठिकाणी केला. कुठलं गाव ते, कुठलं रेल्वे ट्रॅक? ओढा, 1 किलोमीटरवर ओढा स्टेशनच्या बाबतीमध्ये आपण काही सांगितलं. पण आता ते आपण सगळं तपासून बघू. काही सगळ्या अधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या आहेत 3-4 पटांवर आपल्या, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी निश्चित तपासून बघू आणि जी जी काही आपली कामं असतील ती या ठिकाणी आपण पूर्ण करूया. पण आज आपण चित्र बघतोय कसं चाललेलं आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुद्धा आपल्याकडे हजारो लाखोच्या संख्येमध्ये साधू संत येतील. गेल्या वेळीपेक्षा तिप्पट चौपट गर्दी राहील, 5पटही गर्दी राहील. मागच्या वेळेला 2.5-3 कोटी लोक होते, यावेळेला 10-12 कोटीच्या वर भाविक त्या ठिकाणी येतील. कारण आपण आत्ताच या ठिकाणी कुंभमेळा झाला, गेले 4 महिने झाले असतील, 4च महिने झाले ना. उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजला कुंभमेळा झाला. सगळे गर्दीचे रेकॉर्ड तुटलेत. 65 कोटी सांगतायत, 60 कोटी सांगतायत, 50 कोटी सांगतायत, काय जे असेल ते, पण सगळे गर्दीचे रेकॉर्ड सगळे तुटलेत. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये भाविक त्या ठिकाणी येत आहेत. लोकांचं अध्यात्माकडे तर लक्ष होत चाललेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. देवाला मानणारे म्हणजे कुंभमेळ्यानंतर लोकांमध्ये अचानक बदल झाला. मला असं वाटायला लागलं की जाऊ दे बाबा, कवा बी चालले जाऊ, पडतं देवदांत करून घ्या, तीर्थयात्रा तर करून घ्या. ही भावना सगळ्या आमच्या माता भगिनी बंधूंमध्ये, भाविकांमध्ये या ठिकाणी होत चाललेली आहे. आणि त्यामुळे आता कुठलाही कार्यक्रम बघा धार्मिक, त्याला मोठी गर्दी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी असते. म्हणून मला वाटतं की यावेळेला 10 कोटीच्या वर संख्या गेल्या वेळेपेक्षा 4-5 ही नाशिकला, त्र्यंबकेश्वरला त्या ठिकाणी असेल. आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो आहे. काय सगळे अतिक्रमण काढतो आहे, मोठे घाट मोठे करतो आहे, नवीन घाट करतो आहे, रस्ते एकदम 5-6 पदरी पण सगळ्या ठिकाणी करतो आहे. ट्रॅफिक थांबू नये, मागचं प्रयागराजचं सगळं उदाहरण पण बघितलेत, अनुभव घेतलेत. त्यामुळे सगळं चांगला कसा होईल, कुंभ सुरक्षित कसा होईल, स्वच्छ कसा होईल, सुंदर कसा होईल, यासाठी सगळं प्रशासन, सरकार, आपण सगळे साधू संत, सगळे आखाडे हे त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. आणि खरंच महाराजांबद्दल काय बोलावं, मला वाटतं परमपूज्य शांतिगिरीजी महाराज गेलं, म्हणजे मला तुम्ही विवेकानंदजी आपण त्या ठिकाणी सांगितलं, महाराजांनी एवढी माहिती मला पहिल्यांदाच मिळाली की 5 गोष्टी काय काय कराव्या लागतात. मी तर म्हटलं शॉकमध्येच गेलो. मला वाटलं महाराज आहेत, सुकामेवा वगैरे खाऊन घेऊन काम चाललं असेल. फक्त पाण्यावर आणि एकच वेळ पाणी आणि फक्त फळं,
म्हणजे तुम्ही आम्हाला मला जेव्हा काजू वगैरे तुम्ही दिले, बदाम दिले, त्यावेळेला मला वाटलं तुमच्याकडे तेच चालतं का काय, पण हे फक्त भक्तांसाठी आहे, अनुयायांसाठी आहे. पण महाराज स्वतः एवढं कडक व्रत ते या ठिकाणी करतायत, इतकं म्हणजे शक्य नाही आहे, सोपं नाही आहे. वर्षापासून ना 50 वर्षापासून महाराज इतकं कडक व्रत या ठिकाणी करतायत. या गाडीचं एक वेगळं महत्त्व आहे, एक वेगळं महत्त्व आहे. अनेक साधू संत आहेत. मी आता परवा कुठे गेलो होतो, हरिगिरी महाराजांचा काही कार्यक्रम होता, त्याचं काहीतरी कुदळ महाराजाचा कार्यक्रम, सगळे साधू संत आलेले होते, आखाडे आलेले होते, आणि एक महाराज फक्त एका पायावर असेच उभे होते झाडाला टेकून. आणि ते जेवायला लागले, सगळे जेवायला बसलो आम्ही, तर जेवायला पण ते असेच बसले, एका पायावर असेच करून जेवून राहिले. मी म्हटलं असं काय करतात, त्यांना काय बसवायला खुर्ची द्या? तर नाही, हे एका पायावर उभे आहेत म्हणे, आणि हे 30-35 वर्षापासून एका पायावर उभे आहेत. हां, हरेश्वर महाराज. पण ते खडे महाराज आहेत. म्हटलं अरे असं कसं काय? तर म्हणजे ते असंच असतं म्हणजे हे कधीच बसत नाही, झोपतही नाही. झोपायचे असेल तर असं थोडंसं एक लाकडाचं हे घेतात, ते असे झोपतात. म्हणजे केवढा मोठा त्याग आहे, केवढं मोठं त्याची मेहनत आहे, केवढी साधना आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने ते इतके वर्ष झाले खाली बसतच नाही. मग मलाही आश्चर्य वाटलं. मी त्यांना त्या ठिकाणी भेटलो, म्हणजे जेवणं खाणं सगळं, झोपणं सुद्धा. मी झोपतं हे झोपू शकत नाही, यांचे पाय वाकू शकत नाही म्हणजे अशी परिस्थिती आहे म्हणे आता, कारण ते उभेच आहेत, पाय वाकत नाही त्यांचे. म्हणजे इतकी मोठी साधना तपश्चर्या सगळ्या साधू मंडळीची असते. हिमालयामध्ये, तिकडे उत्तराखंडमध्ये तर किती साधू गुफेत बसून तपश्चर्या करतायत. असे महाराज आहेत आपल्याकडे, इतके तपस्वी महाराज आहेत. ते ठीक आहे, जगाच्या पाठीवर हिंदू राष्ट्र म्हणून फक्त आपलं एकच आहे, हिंदुस्थान, आपला भारत एकच आहे. जगामध्ये 350 ख्रिश्चन राष्ट्र आहेत, 250 मुस्लिम राष्ट्र आहेत, इस्लामिक राष्ट्र आहेत, पण भारत, हिंदुस्थान आपल्या हिंदूंसाठी फक्त एकच आहे. आता तेच शाबूत नाही राहिलं तर मग आपण कुठे जायचं आहे? आपल्याला कोणीच घेणार नाही. बाजूला पाकिस्तान घेणार आहे का? आपल्याला चायना ते घेणार आहे का? कोणी घेणार नाही. बांगलादेश घेणार आहे का? नाही. पण मला असं वाटतं की हे हिंदू राष्ट्र एकच आहे आणि हे पुरातन आहे, अनेक हजारो वर्षाची आमची परंपरा आहे, पण ही टिकली पाहिजे. आता सगळ्यांचा डोळा आमच्यावर आहे. का? तर गेल्या 11 वर्षामध्ये पंतप्रधान मोदीजी झालेत तेव्हापासून आमची अर्थव्यवस्था 11व्या नंबरवरून 12 वर्षामध्ये आता आम्ही 4-3 नंबर येतो. जपानला आम्ही मागे टाकलं यावेळेला. इतक्या आम्ही वेगाने पुढे चाललो आहे आणि सगळ्या जगाचं लक्ष हे आमच्याकडे, की यांना कसं तर नामवर करायचं, यांना कसं लंब घालायचं, हे सगळं चाललेलं आहे. आणि त्यामुळे आता आपल्याला खूप खबरदारी घ्यायची गरज आहे. आपण महाराज आपण आहात, आपले एवढे सगळे आखाडे आहेत, साधू संत महंत आहेत. मला वाटतं यांच्यामुळेच आपण वाचू. धर्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. धर्माबद्दलाची तरुण पिढी आहे, त्यांना माहिती मिळाली पाहिजे. अन्यथा नशेमध्ये तर आमचा समाज आता इतका गुरफटलेला आहे. आमचे तरुण काय काय करतात, ते नाशिकला बघा, ते MD फामडी काय काय करतात हे कळतच नाही. संध्याकाळी दारूची दुकानं बघा, दुपारी पूर्ण गर्दी, पाय ठेवायला जागा नाही. लाईनमध्ये लोक जसे गॅससाठी तर लागले तशी दारूसाठी लाईन लावतात रोज संध्याकाळ झाली की, तिथे भानगडी करायला लागतात. म्हणजे अशा पद्धतीने आमची तरुण पिढी ही सुद्धा व्यसनाकडे वळत चाललेली आहे. पण मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचं काय असेल तर आपला देश आहे, आपलं राष्ट्र आहे, आणि ते टिकवायचं असेल, आपली गोमाता जे आपलं आराध्य दैवत आहे ते टिकवायचं असेल, अशा गोशाळा या ठिकाणी निघाल्या पाहिजेत. मंदिराचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे. आपलं सरकार आल्यापासून तुम्ही बघा, अयोध्येत मंदिर होईल की असं आपल्याला वाटलं होतं का? कोणीच वाटलं नव्हतं आपल्याला. मी लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक RSSचा. मी लहानपण शाळेत जायचो तेव्हा हाफ पॅन्ट घालून मी शाखेमध्ये जायचो, नमस्ते सदा वसले म्हणायचो. तेव्हापासून माझा सगळा क्रम चाललेला आहे. आणि तेव्हापासून आम्ही गोष्ट द्यायचो, राम लल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे, राम लल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. आता 5 वर्षापूर्वीपर्यंत किती वेळा आम्ही अयोध्येकडे गेलो. पण बघता बघता आपल्या या काळामध्ये मंदिर बनलं. 370 कलम काश्मीरचं. कुणाला वाटलं होतं? काश्मीरमध्ये आपला तिरंगासुद्धा फडकत नव्हता, कधीच फडकला नाही. आम्ही 10 वेळा गेलो असो श्रीनगरला, काहीच नाही. पोलीस आधी देत नव्हते, दंडे, गोळीबार, ते फायर ब्रिगेडच्या गाड्यावरून आम्हाला पाण्याने उडून द्यायचे. कधीच झालं नाही. दोडा आंदोलनाला गेलो, काश्मीर आंदोलनाला गेलो, श्रीनगरला गेलो, काहीच नाही त्या ठिकाणी जाऊन उपयोग. पण सरकार आपलं आलं. एका रात्रीमधून दुसऱ्या दिवशी सकाळी पार्लमेंटमध्ये निकाल झाला. 370 कलम काढून टाकलं. 370 कलम स्वप्नासारखं आहे. त्याचं लोकांना असं वाटत होतं 370 कलम काढलं की देशामध्ये रक्ताच्या नुसत्या पाठ वाहतील, दंगली पेटतील, सगळ्या घरदारं जळले जातील. पण तुम्हाला सांगतो, एक साधा एवढासा दगडसुद्धा कोणी फेकून मारला का? नाही. हा का नाही मारला? तर पंतप्रधान मोदीजी होते, सरकार आपलं होतं.
एक सुद्धा दगड अयोध्येच्या वेळेला मंदिर झालं, निकाल झाला, पण त्यावेळेला कोणी मारला नाही. एक कोणाला कोणाची शर्टसुद्धा गच्चीसुद्धा धरली नाही. राम मंदिरचा विषय झाला, 370 कलम झालं, काहीच झालं नाही. आपल्याला सगळ्यांना सगळी खटपट चाललेली आहे आणि साधू संत महंत आपल्याला माहीत नाही, पण यांचं खूप मोठं श्रेय ते चाललेलं आहे. हे जोपर्यंत समाजामध्ये काही असं वातावरण निर्माण करणार नाही, समाजाला आपल्या भजनातून, कीर्तनातून, आपल्या आचरणातून, आपल्या वक्तव्यातून हे समजावणार नाही, तोपर्यंत हे होणार नाही. आता जर आपण बिल आणलं परवा, धर्मस्वातंत्र्य धर्मांतरण बिल, तुम्हाला कोणाला येतं असं धर्मांतरण करता येणार नाही. आणि म्हणून असे अनेक चांगले निर्णय सरकारने या ठिकाणी घेतले. पण निश्चित खरं आध्यात्मिक ह्या मार्गानेच आपण सगळा देश वाचवू शकतो. महाराज तुमच्यासारखे सगळे साधू संत या ठिकाणी आहेत, महंत आहेत, महामंडलेश्वर आहेत, त्यामुळेच हे होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं हा येणारा कुंभसुद्धा महत्त्वाचा आहे. तरुण, आज आपण इथेही बघितलं तर तरुणांची संख्या कमी आहे. भजन कीर्तन म्हटलं आधी मला वाईट होतं, किती मोठे महाराज, किती करा, एक 2-3 मोठे महाराज सोडले तर बाकी सगळे आपले सगळे वयस्कर लोक, सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक हेच कीर्तनामध्ये असतात, हेच भजनामध्ये असतात. पण तरुण पिढी अजूनही इकडे येत नाही, तरुण पिढी अजूनही येत नाही. फक्त मिरवणूक काढली की नाचायला जरा डीजेवर सगळे तयार असतात. पण या सगळ्या धार्मिक कार्यामध्ये आपला ओढा झाला पाहिजे, आपण इकडे आकर्षित झालो पाहिजे. कुठेतरी ही आपली जी परंपरा आहे, इतक्या वर्षी संस्कृती आहे, ही सुद्धा टिकवली पाहिजे. यासाठी आपल्या सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी असलं पाहिजे. विशेष करून तरुणांचं लक्ष असलं पाहिजे. आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुणाचा देश आहे. 18 ते 25 वर्षाचे तरुण जगामध्ये सगळ्यात जास्त कुठे आहेत तर ते आपल्या भारतामध्ये आहेत. पण तरुण पिढी कशी असली पाहिजे, ही राष्ट्रभक्त तरुणाची फौज असली पाहिजे. इस्रायल तुम्हाला सांगतो मी, नाशिक आणि धुळे जिल्हा आहे ना तेवढंच आहे, लोकसंख्यासुद्धा 1 कोटीच आहे, 1 कोटी लोकसंख्या आहे. भूभाग फक्त आपले 2 जिल्हे एवढाच आहे, पण अख्ख्या जगाला पूर्ण उरतं. बघितलं ना तुम्ही कसं चाललं, तर इस्रायलचं युद्ध चाललेलं आहे, कोणाला आवडलं जात नाही. प्रत्येक माणूस राष्ट्रभक्तीने ओतप्रोत आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये नुसतं असा ज्वालामुखी आहे. अगदी लहान 5-7 वर्षाचं 8 वर्षाचं पोरगं पोरगी असेल ते पण एकदम छाती चालून म्हणतो चलो बॉर्डर पे, चलो इधर. 100 वर्षाचे म्हातारेसुद्धा विमान उडत आहेत, रणगाड्यावर बसत आहेत, मिसाईलवर बसत आहेत. त्या ठिकाणी प्रत्येकाला घरामध्ये मिलिटरीचं ट्रेनिंग आहे. पहिलीत गेल्यापासून त्याला मिलिटरीचं ट्रेनिंग दिलं जातं, पहिल्या वर्ग 5 वर्षापासून. आणि म्हणून तिथे त्या छोट्याशा राष्ट्राकडे आपण 140 कोटी आहेत, ते 1 कोटी आहेत, पण त्यांच्याकडे कोणीच वाकड्या पाहू शकत नाही. किती अद्यावत राष्ट्र असू द्या, कोणीच त्यांच्याकडे बघत नाही. सगळ्यांना पूर पडतात जगामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला एवढा मोठा तरुणाचा देश असताना, 140 कोटी लोकांचा देश असताना आपण कसं असलं पाहिजे. आपल्याकडे तर कोणाचीच बघण्याची हिंमत नको, पण तसं दुर्दैवाने होत नाही अजून. आणि म्हणून त्याचं कारण तरुण पिढी ही व्यसनापासून परावृत्त झाली पाहिजे. सगळ्यांनी व्यायाम केला पाहिजे, चांगलं खाल्लं पिल्लं पाहिजे, प्रत्येकाच्या मनगटामध्ये जोर असला पाहिजे. आणि तोच नसेल तुम्ही संध्याकाळी दारूच्या दुकानावर बारवर बसत असाल, कुठे ड्रग घेत असाल, त्याचा उपयोग काय. आणि म्हणून सर्वात आधी काय करायचं असेल आपल्याला, तर ही सगळी तरुण पिढी ही व्यसनापासून परावृत्त करू, ते सगळ्यात महत्त्वाचं आजचं काय काम असेल ते. आणि ते आपल्या माध्यमातून होणार आहे. आपलं लोक जास्त ऐकतात. आपलं आम्ही पुढारी येते तर म्हणतील हा हे पुढारी आहे, हे काय आता सगळी दारू पिऊ नका, संध्याकाळी बारमध्ये बसेल राहतील, बरोबर आहे की नाही. पण मी हे यासाठी सांगतो की मी सुद्धा लहानपणापासून तर तालमीतला पैलवान आहे. मला आता 40 वर्षाला मी निवडून येते, म्हणजे माझं वय किती असेल मी सांगत नाही, पण किती असेल तुम्ही विचार करा. 24-25व्या वर्षी मी पहिल्यांदा आमदार झालो, 40 वर्ष होऊन गेले. सरपंच झालो, 40 वर्ष होऊन गेले मला आज. म्हणजे माझा वयाचा अंदाज तुम्ही लावू शकता. 25व्या वर्षी मी उभा राहिलो, 40 वर्ष झाले, 65 झाले, पण आजही 10 किलोमीटर पळतो. आजही रोज संध्याकाळी तालमीत जातो, व्यायामशाळेत जातो. मी कधी आतापर्यंत दारूला शिवलो नाही, मी आजवर तंबाखूला शिवलो नाही, सिगरेट बिडी प्यायलो नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये महाराज मी आतापर्यंत बाबाजी मी चहासुद्धा प्यायलो नाही, चहासुद्धा नाही प्यायलो मी माझ्या आयुष्यामध्ये, कधीच नाही. चहालासुद्धा जेवत नाही, मी लग्नामध्ये जेवत नाही, मी हॉटेलमध्ये जेवत नाही, मी घरचा डबा खातो. नाशिकला मी महिनाभर आता पण माझ्या कार्यकर्त्याच्या घरून भाजीपोळीचा डबा घेऊन तोच खातो. इतकं पथ्य मी पाळतो. नाहीतर भाऊताडीला जोरात सांगताय दारू पिऊ नका, संध्याकाळी भाऊ तो जोरात चालवतो कार्यक्रम, काय उपयोग त्याचं सांगून नाही का. लोक सागे ब्रह्मध्यान, आपण स्वतः कोरे पाषाण. भाऊ सिगरेट पित आहे, मस्त मोठं ताज हॉटेलमध्ये बसले, संध्याकाळी ट्रायडनमध्ये ओबेरायला बसले, 5 स्टारमध्ये, चाललंय जोरात काम भाऊचं. तसं नाही आहे. म्हणजे मी जसा वागतो म्हणून मी आपल्याला सांगू शकतो. आमच्या तरुण मित्रांना मी नेहमी भाषणात सांगतो की बाबांनो व्यसन करू नका, रोज व्यायाम करा. मी 65-66 वर्षाचा माझ्यावर पळून दाखवा बरं, 25 वर्षाच्या पोरांनी पळणार नाही, नाही पळू शकणार. माझ्यासारखं कोणी चांगलं पोहणार नाही, माझ्यासारखं कोणी घोडसवारी करू शकणार नाही. मी काही करतो, म्हणून मला संकटमोचक म्हणतात लोक.
मागच्या वेळेला बिबट्या आला नाशिकमध्ये, सगळ्यात पुढे मी जायला लावून त्याला पकडण्यासाठी मी तिथे उभं राहिलो. सगळे पोलीस परेशान होऊन गेले, आमचे CP परेशान झाले. अरे त्यांना बाहेर काढा, ते बाहेर कोणी येत नव्हतं, पण त्यांना बाहेर काढा ते 2. अरे म्हटलं अरे काय करता बिबट्या म्हटलं. गेलो मी तिथे पुढे, सगळ्या TV वर आलं की गिरीश महाजन बघा काय करतायत म्हणून. काही करतो, पण त्याच्यासाठी मनगटा जोर असला पाहिजे, हातापायात जोर असला पाहिजे, ताकद असली पाहिजे, ते बळ असलं पाहिजे जे इस्रायलच्या प्रत्येक तरुणामध्ये, म्हाताऱ्यांमध्ये, लहान मुलामध्ये, महिलांमध्ये, मुलींमध्ये ते आपल्यात असलं पाहिजे. तेव्हा हा देश सुरक्षित राहील, तेव्हा आपण या ठिकाणी 1 नंबरवर त्या ठिकाणी जाऊ. आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा प्रयत्न करावा. महाराजांच्या माध्यमातून तर यांचा सगळा प्रचार प्रसार करत असतात, त्यांचे अनुयायी खूप आहेत, मग ते व्यसनापासून सगळ्या गोष्टीपासून लांब असतात, पण त्याचा अजून प्रचार प्रसार होणं हे आवश्यक आहे. विशेष करून तरुण पिढीमध्ये हे बीज रुजवणं हे आवश्यक आहे. आता विषय मी वेगळ्या दिशेने घेऊन गेलो जरा सगळं, पण हा महत्त्वाचा विषय आहे माझ्या दृष्टीने. हा महत्त्वाचा विषय आहे ना. आपण परमेश्वराचं नामस्मरण करू, भजन करू, कीर्तन करू, ठराविक लोक राहतील, पण तरुणांचं काय? हे जर असे खातपीत असतील, नुसते लोळत असतील गट्टरीमध्ये, म्हणजे संध्याकाळ झाली की चालली आमची माऊली, कुठे पडला आहे, इकडे का तिकडे, इकडे का तिकडे, काय कामाचं ते? घरी बायको रडते, पोरं रडताय, खायला काही नाही, बायकोने काही कमवलं की दे पैसे, पे दारू, पडला कुठेतरी, चालली बाई पाहिले, लहान लहान पोरं आता देऊन कुठे पडला, त्या बाप्पा अरे भाऊ दिसतो का, दिसतो का, दिसतो का? आईबाप म्हातारे राहून गेले, पोरं मरून गेले, काय कामाचं आहे? तर तंबाखूमुळे एवढे कॅन्सर होत आहेत माझं. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीपासून तरुणांनी लांब राहिलं पाहिजे, चांगली शरीरयष्टी ठेवली पाहिजे. एक जण आलं की सर 10 पोराला आवडतं कामा नाही, एक पोरगा असं असं की सर 10 पोराला लोळवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की या मार्गाला जर आपण लागलात तरच आपण त्या ठिकाणी काहीतरी हे सगळं स्वप्न आपण पूर्ण करू शकू. त्या देवमार्गाला लागा, ध्यान मार्गाला लागा, आध्यात्मिकतेकडे वळा. आणि अशा पद्धतीने आपण सर्वजण, आपला परिवार, आपलं कुटुंब, आपली पत्नी, आपले आईवडील हे सुखी कसे राहतील यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा. बाबाजी, आपण मला एका चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी आमंत्रित केलं, गावकऱ्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं, त्यामुळे आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा आपल्याला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याकडचे अजून काही लिस्ट माझ्याकडे कामांची आलेली, आपण काळजी करू नका. ओढा स्टेशनच्या बाबतीमध्ये असेल 150 कोटीचा कुठला निधी आहे, काठावरची असतं कुंभमेळा निधीतून 25 कोटी, घाट बांधकाम या ठिकाणी सुरू आहे, त्याला अजून एक्सटेंड करायचं असेल तर आपण त्याला पैसे देऊ. पण आपलं गाव हे नाशिकला लागून आहे, कुंभमेळ्यामध्ये आपण त्याचा समावेश करून एक चांगलं तीर्थक्षेत्र कसं होईल त्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. आपलं मंदिर क वर्गामध्ये आहे, ते लगेच आता प्रस्ताव द्या, जाधव आमच्या ठिकाणी आहेत, आपण ते ब वर्गात करू. मागच्या काळामध्ये मी ग्रामविकास मंत्री होतो, त्यावेळेला आपण 1 कोटी रुपये मिळायचे क वर्गाला, ब वर्गाला 1 कोटी मिळायचे, क वर्गाला 25 लाख मिळायचे, आपण 1 कोटी केले. आपण ब वर्गासाठी 1 कोटी मिळायचे, आपण 5 कोटी केले. आणि अ वर्गाला 5 कोटी होते, आपण 25 कोटी दिले. हे कशासाठी दिले? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी इतके घाट बांधलेत, इतके मंदिरं बांधलेत. अगदी त्यावेळेला इतकं परक्यांचं आक्रमण होतं, पण त्यावेळेलासुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी देशभर, नुसतं इथेच नाही पूर्ण देशभर या मंदिरांची निगा राखली, त्याचं नूतनीकरण केलं, मोठमोठे घाट बांधले. पण आज त्यांची अवस्था थोडी उर्जित अवस्थेत आहे, खराब झालेल्या आहेत, डागाडुजी करायची आहेत. मंदिरांना अशी या ठिकाणी आपल्याला सभामंडप द्यायचे आहेत, तिथे खाली व्यवस्था करायच्या आहेत, कॉन्क्रिटीकरण करायचं आहे, सुशोभीकरण करायचं आहे. आणि त्यासाठी आता आपण ब वर्गाला 5 कोटी रुपये देतो. तुम्ही उद्या या ठिकाणी महिनाभरामध्ये हे ब वर्ग करा, 5 कोटी रुपये तुम्हाला या ठिकाणी कामासाठी मी देतो, तुमच्या गावाला 5 कोटी रुपये या ठिकाणी देतो. आपण हजारो मंदिरं प्रस्ताव मागून हे ब वर्गामध्ये टाकले. मी आता मागच्या 40 वर्षाच्या काळात मी आपला ग्रामविकास मंत्री होतो, पर्यटन मंत्री होतो, आणि त्यावेळेला सगळा हा निधी आपण दिला. आपण बघा पंढरपूरला सुद्धा आता आपण त्या ठिकाणी खूप मोठं काम करतो आहे, त्र्यंबकेश्वरला सुद्धा आपण त्या ठिकाणी खूप मोठं काम करतो आहे. तुम्ही उज्जैनला जा, तुम्ही काशी विश्वेश्वराला जा, कसं झालं रूप पालटलेलं आहे. तुम्ही मथुरेमध्ये जा, हजारो कोटी सरकार त्या ठिकाणी पैसे खर्च करत आहे आणि ह्या मंदिराचं रूप पालटतं आहे. कारण पुढचे अजून 100, 200, 500 कोटी वर्ष हे मंदिरं अशीच राहिले पाहिजेत, हा धर्म टिकला पाहिजे, ही संस्कृती टिकली पाहिजे, आमची देवदेवतांचे मंदिरं टिकले पाहिजेत. हा प्रयत्न या सरकारचा आहे. अन्यथा यापूर्वी कोणी असा रुपया फेकून मारायचा प्रयत्न कुठल्या सरकारने या ठिकाणी केलेला नव्हता. आणि म्हणून त्यासाठी आपलं सरकार आवश्यक आहे आणि ते तुम्ही निवडून दिलं आहे, त्याबद्दल पुन्हा तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊंनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. भाऊ, तुम्ही जे जे बोलले ना ते बाबांच्या मनात होतं आणि तुमच्या होटांमध्ये होतं. ही विशेषता आहे. एक मिनिट विशेषतः तंबाखूबंदी. बाबाजींना तर कार्यक्रमाला जिथंही जातात तिथं तंबाखूची होळी करतात, लोकांकडनं व्यसन दान घेतात.
कार्यक्रमाचा एक नियम केलेला आहे बाबाजींनी. कोणी दक्षिणा नाही दिली तरी चालेल, पण व्यसनदान करा हा महत्त्वाचा नियम केलेला आहे. व्यसनदान. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये तंबाखूचे व्यसनं जमा करून तंबाखू, बिडी, सिगरेट आणि सगळ्यात महत्त्वाचं चहाला तर बाबांचा प्रचंड विरोध आहे, प्रचंड. आणि बाबाजींनी त्यांच्या जीवनामध्ये 100 वर्षामध्ये त्यांनी असं ठरवलं का आपण 100 वर्ष जर टिकलो तर प्रत्येकी 10 वर्षात कोणत्या विषयात काम करायचं. तर त्यांनी 10 वर्ष राजकारणाचं शुद्धीकरण या विषयात काम केलं. आता पुढचं जे काम आहे ते काम बाबांनी घेतलेलं आहे का जनसंख्या नियंत्रण. आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये श्री सुरेश चव्हाण यांनी लिहिलेलं एक पुस्तक दिलेलं आहे. आणि जे पुस्तक आहे कैसे बने इस्लामी राष्ट्र. जगाच्या पाठीवर 58 देश जे इस्लाम बनले ते तलवारीच्या किंवा बंदुकीच्या गोळीवर नाही, ते बच्चे मुलं पैदा करून इस्लामी झाले. म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून हे पुस्तक जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल. आणि आता बाबांनी ठरवलं हिंदू धर्मामधील जो व्यक्ती 2पेक्षा जास्त पोरांना जन्माला. क्रमाच्या समाप्तीकडे सगळ्या मान्यवरांना विनंती, 1 मिनटं सगळ्यांनी पुस्तक हातामध्ये धरा. आपण त्याचं एक पूजन प्रकाशनच आपण या ठिकाणी समजू. ते सगळं पुस्तक आपण प्रत्येकानं. आणि सगळ्यांना विनंती आहे, जर आता मोदीजींच्या स्वप्नातील 2000 त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं जनसंख्या नियंत्रण होणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस देश स्वातंत्र्य झाला भाऊ 1947ला भारतामध्ये 3 कोटी मुस्लिम होते. आता ते 40 कोटीवरती गेले आणि 30 कोटी हिंदू फक्त 70 कोटीवर गेले. त्यामुळं जनसंख्या होणं गरजेचं आहे. हम दो हमारे दोचा काँग्रेसचा नारा फक्त हिंदूंनी फॉलो केला, बाकीच्यांनी नाही केला. आणि तो कुठंतरी बंद झाला पाहिजे. म्हणून आम्ही तर संत लोक आहे, पण निदान तुम्ही मुलांना जन्माला घाला. शिकवायचं जीवावर आलं तर त्यांना शिकवण्याची जबाबदारी शांतिगिरी बाबा घेतील. पण जास्तीत जास्त मुलांना जन्म द्या ही विनंती. यानंतर शेवटचं पूजन गावाच्या वतीनं निवृत्ती भाऊ कांडेकर आणि सगळ्या मान्यवरांच्या वतीनं आदरणीय गिरीश भाऊंना विनंती करतो, जगद्गुरू स्वामी शांतिगिरी बाबांचं पूजन या ठिकाणी ते संपन्न करतील. आणि त्यानंतर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करताय. आपल्या सगळ्यांच्या वतीनं हा पूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन करू. आणि प्रथम तिथं अर्पण करा, नंतर बाबाजी घेतील. प्रथम तिथं समोर अर्पण करा आणि मग बाबाजी घेतील. या ठिकाणी 1 मिनिट. कारण जगद्गुरु पदावर विराजमान झाल्यानंतर पहिला सन्मान जो परंपरेच्या चरण पादुका आहेत त्यांना द्यावा लागतो. आता मात्र आता बाबाजी स्वीकारतील. आता दे. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज के. आपल्या सगळ्यांच्या वतीनं पूजन इथं संपन्न झालेलं आहे. अत्यंत मन मोकळे भाऊ तुम्ही बोलले. आणि बाबांना व्यायाम खूप आवडतो. तुम्ही स्वतः व्यायाम करता. शांतिगिरी बाबा सुद्धा 3:30 वाजताच व्यायाम करता. आणि ते स्वतः ते आमचे जेवढे 50 महाराज लोक आहेत त्यांनाही व्यायाम करावा लागतो. त्यामुळं सगळ्यांचं वजन मेंटेन मध्ये आहे. कोणाला काही आलंही ही सगळे आदरणीय भाऊ सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आता आभार घ्या आणि सगळे मान्यवर सगळ्यांना विनंती, प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. या ठिकाणी जात असताना आपल्याला लाखल